नमस्कार, मितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो। भारतीय संविधानाच्या आणि राज्यघटनेच्या या सिरीजमध्ये आपण पाहून राहिलो होतो। काल पाहिलं का भारताची राज्यघटना जेव्हा लिहिली किंवा जेव्हा राज्यघटना लागू झाली 26 जानेवारी 1950 या तारखेला भारताची राज्यघटना लागू करण्यात आली, पण स्वीकृत करण्याची तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949। ठीक आहे, त्यातले काहीच कलम लागले होते। किती कलम? काहीच लागले होते। ते कोणते लागले ते आपण पाहूच। पण राज्यघटना लिहिली तेव्हा राज्यघटनेच्या मूळ प्रतेत 395 कलम आहे। किती कलम आहे? 395। ठीक आहे, आणि ठीक आहे भाग किती आहे? तर भाग आहे 22। किती भाग आहे? 22 भाग आहे। आणि राज्यघटनेत 8 परिशिष्ट आहे। परिशिष्ट हा विषय काय आहे का राज्यघटनाकारांनी एक वेगळं प्रोव्हिजन केलं आहे का भारताच्या राष्ट्रपतीने शपथ कशी घ्यायची, त्याचे शपथाचे नमुने दिले। त्याच्यानंतर पंतप्रधानाची शपथ कशी राहील, सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस म्हणजे ठीक आहे सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीशाच्या शपथीचे नमुने कसे राहील, भारताच्या राष्ट्रपतीची शपथ कशी राहील। तर भारतीय राज्यघटनेच्या ठीक आहे परिशिष्ट 3 मध्ये 3 मध्येच आहे ना शपथाचे नमुने। अबे डोंबड्यो 3 मध्ये आहे का? हां, 3 मध्ये शपथाचे नमुने आहे। 2 मध्ये कोणाले किती पगार राहील याची तरतूद दिली आहे। त्याचे टीए डीए महागाई भत्ता किती द्यायचा याची तरतूद आहे। समजलं का? म्हणजे काही स्पेशल प्रोव्हिजन दिलं आहे। पण राज्यघटनेतले कलम हे डायरेक्ट संबंधित आहे भागासोबत। राज्यघटनेच्या कलमाचा आणि भागाचा डायरेक्ट संबंध आहे, पण कलमाचा याच्याशी डायरेक्ट संबंध नाही आहे। कशाशी? पण परिशिष्ट हा भारतीय संविधानाचा भाग अविभाज्य भाग असल्यामुळे जर परिशिष्टात सुद्धा बदल करायचा आहे, समजा राष्ट्रपतीच्या शपथाच्या नमुन्यात बदल करायचा आहे किंवा अजून कशात बदल करायचा आहे, परिशिष्टात बदल करायचा आहे, तर राज्यघटनेत घटना दुरुस्तीच करावी लागते। का करावी लागते? तर ओरिजिनल प्रतीत 8 परिशिष्ट होती। किती होते? ठीक आहे, 395 कलम 22 भाग 8। सध्या किती आहे सर? आता भारतीय संविधानात 465 कलम आहे। 1-2 वर्षांना पान चेंज झाले राहील, कारण कलमाची संख्या वाढत जाईल। ठीक आहे, तर आता नवीन लेटेस्ट ॲड झालेले कलम अंदामंदात झालेले पाहायचे, शेवटी धुऱ्यानं झालेले पाहायचे नाही, पाठ बी करायची नाही, काही गरज नाही आहे। ठीक आहे, राज्यघटनेत घटना दुरुस्ती करून ठीक आहे, कारण भारताचं संविधान हे लवचिक आहे। काय लवचिक आहे? भारताच्या मूळ प्रतीत भारतीय संविधानानं कलम 368 नुसार बदल करता येते हे सांगितलं आहे, पण राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीले हात घालता येणार नाही, मूलभूत चौकट मोडता येणार नाही। समजलं का? हां, मग मूलभूत चौकट कायले म्हणायचं हे बी मी सांगीन का राज्यघटनेची मूलभूत चौकट कायले म्हणते। ठीक आहे, जर एखाद्या पंतप्रधानाला असं वाटत आहे का आपले ठीक आहे सर्व कायदे आपल्याला बहुमत लोकसभेत आहे, तर लोकसभेत पारित होत आहे आणि आपलं ठीक आहे विधेयक राज्यसभेत जाऊन बरखास्त होत आहे, राज्यसभेत आपल्याला बहुमत नाही आहे, म्हणून आपला कायदा ठीक आहे एका सभागृहात पास होऊन राहिला जिथं आपलं बहुमत आहे आणि दुसऱ्या सभागृहात राज्यसभेत नाही आहे, तर आपण डायरेक्ट झालेले राज्यसभाच गायब करून टाकू, एक कायदा पारित करून टाकू का राज्यसभा गायब। तर भारताचं संविधान म्हणते का भारत हे द्विगृही कायदेमंडळ स्वीकारत आहे। द्विगृही म्हणजे कायदा करायसाठी 2 गृह, लोकसभा न राज्यसभा। राज्यघटनेच्या मूळ प्रतीत हे ठीक आहे नमूद केलं आहे का आम्ही द्विगृही कायदेमंडळाची स्वीकृती करत आहे, म्हणून कोणाच्या बापाले राज्यसभा किंवा खारीज ठीक आहे डायरेक्ट गायब करता येणार नाही। याले म्हणते राज्यघटनेची मूलभूत चौकट। समजलं का? मूलभूत चौकटीचा जे भाग येईल, म्हणून भारतात सुप्रीम कोर्टाले अधिकार दिले आहे का भारतातल्या ठीक आहे संसदेनं केलेला कायदा जर राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीत राहत नसाल तर तू त्याला खारिज करू शकतं। म्हणून इनडायरेक्टली सुप्रीम कोर्टाचा वचक न्याय ठीक आहे संसदेवर आहे आणि संसदेचा वचक सुप्रीम कोर्टावर आहे। सर कवा प्रश्न निर्माण होते, संसद मोठी का न्यायालय मोठं? तर दोनही मोठे नाही। ठीक आहे, सर्वात मोठं संविधान काय? संविधान आहे। भारताच्या संविधानापेक्षा या देशात काही मोठं नाही, संसद मोठी नाही आणि सुप्रीम कोर्ट बी मोठं नाही, कारण ठीक आहे या संविधानामुळे सुप्रीम कोर्ट जन्माला आलं आणि या संविधानामुळे संसद जन्माला आली, म्हणून संविधान मोठं आहे। का मोठं आहे? हां, मग आता लक्ष द्या रे, आता सध्या 465 कलम आहे। कलम 368 नुसार भारताच्या संविधानाच्या मूळ प्रतीत बदल करता येते। कलम 368 नुसार राज्यघटनेच्या कोणत्याही कलमात बदल करता येते, पण त्याची मूलभूत चौकट बदलवता येत नाही। हे केशवानंद भारतीच्या
13 न्यायाधीशाच्या खंडपीठानं 1973 दिलेला न्यायनिवाडा आहे. काय म्हणते तो का राज्यघटनेच्या ठीक आहे कोणत्याही कलमात कलम 368 नुसार दुरुस्ती करता येते, पण राज्यघटनेची मूलभूत चौकट बदलवता येत नाही. कोण सांगितलं? केशवानंद भारती खटल्यात सुप्रीम कोर्टाचं स्टेटमेंट आहे. कोणाचं स्टेटमेंट आहे? हां, मग 365 कलम आहे, 25 भाग आहे आता. ठीक आहे सर, हे 3 भाग पाठ करा, काही गरज नाही. हे 22 पाठ करा, तेच तर धुता धुता सरत नाही. आता भारताच्या ठीक आहे राज्यघटनेत ठीक आहे 12 परिशिष्ट आहे. 1,00,000% मागून जे 4 परिशिष्ट आपण जोडले त्याच्यावर आपल्याला प्रश्न येते. ठीक आहे, आता लक्ष द्या. भारतीय राज्यघटनेत ठीक आहे 9वं परिशिष्ट कवा जोडलं तर भारतीय संविधानाच्या ठीक आहे भारतीय संविधानामध्ये 9वं परिशिष्ट जोडलं पहिल्या घटनादुरुस्तीनं. आता सर पहिली घटनादुरुस्ती 51 झाली जी, तेव्हा तर भारताची संसदच अस्तित्वात होती. तर तेव्हा भारताची संसद म्हणूनच ठीक आहे जोपर्यंत लोकसभा अस्तित्वात येत नाही तोपर्यंत भारताच्या संविधान सभेनंच संसद म्हणून काम केलं. तर तिलेच अधिकार होते. म्हणून राज्यघटना समितीनंच पहिली घटना दुरुस्ती केली 1951 आणि 9वं परिशिष्ट जोडलं. 9वं परिशिष्ट हे बदमाश परिशिष्ट आहे. असे बदमाश कायदे भारत सरकारनं करायचे आणि ते याच्यात टाकायचे. म्हणजे लक्ष द्या, जे कायदे न्यायालयाला चेक करता नाही आले पाहिजे असे बदमाश कायदे. एकूण एक कायदा न्यायालयाला चेक करता येते, पण एक ठीक आहे 9वं परिशिष्ट असं जोडलं राज्यघटनेत का आम्ही एक परिशिष्ट बनवत आहे. म्हणजे कसा डब्बा बनवत आहे का त्या डब्याला कोणी हात लावायचा नाही, 440 व्होल्टचा झटका लागल. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड परिशिष्ट 9. आणि हे इतकं बदमाश आहे परिशिष्ट तुम्हाला सांगतो का. ठीक आहे, आता काही कायदे चांगले बी आहे. आता भारताचं संविधान म्हणते का भारतात पैशाचं केंद्रीकरण नाही झालं पाहिजे, विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सर्व लोक आर्थिक बाबतीत समान झाले पाहिजे. मग आता ठीक आहे तेव्हा इंग्रजांच्या काळात जमीनदार लोक होते. लेखायच्या खेत्या वाड्या नदीच्या थडीपासून बड्डापर्यंत पुरच्या पूर लेखायचं. ठीक आहे, वावराच्या वावर होते. पाटलाच्या नावानं बंद वावर आहे गावातलं, बंद वावर. थोका करे तेली कुणबी माई ठीक आहे गोंड ह्या जातीतल्या लोकायले वाले देऊन दे. वाय मारुती कुणबी इकडे बे एक 10 एकर तू वाय नदीच्या थडीवरचं. ठीक आहे, मारुती कुणबी 4-4 वर्ष अख्खं आयुष्य निघून जाईल एकाचं. ठीक आहे, त्याला द्या लागे 40-50% आणि ठीक आहे किंवा 60% 40 ह्या ठेवे राबे आणि नगदी माल आयता माल पाटलाच्या घरी जमीनदाराच्या घरी देशमुख्या होत्या. ठीक आहे, जमीनदार लोक होते, नावानं द्यायच्या जमीन, फुकटचा टॅक्स आहे, काही लेणं नाही देणं नाही. ठीक आहे, मग पोट्टो आहे त्याचं थेट जमीन पाटलाच्या नावानं. जमीन कोणाच्या नावानं? पाटलाच्या. पहा का म्हणते भारत सरकार संसद ठीक आहे संविधान म्हणते का भारतात ठीक आहे पैशाचं सुद्धा विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे, सत्तेचं लोकशाही त्यालेच म्हणते का कोण्या एका माणसाच्या हातात पैसा सत्ता याचं केंद्रीकरण होऊ नये. मग आता जर पैशाचं विकेंद्रीकरण करायचं आहे, ह्या जमीनदार लोकांच्या जमीन घ्यायच्या आहे, तर त्या घेता कशा येईन ह्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. राज्यघटनेचे ठीक आहे 9वं परिशिष्ट 1951 पहिल्या घटना दुरुस्तीने जोडलं. तर आता हे जे जोडलं तर मी जे तुम्हाला सांगितलं का राज्यघटनेचा भाग 3 आणि राज्यघटनेचा भाग 4 मार पोट्टे पाठ करते. ठीक आहे, का पाठ करते माहिती आहे का? पोट्टे ठीक आहे. आता मूलभूत अधिकार 6 आहे. अबे डुकऱ्या 7 पहिले 7 होते अबे मुर्दाड्या. ठीक आहे, मग आता कुठं आहे? आता संपत्तीचा अधिकार कायदेशीर झाला. अबे पण मुर्दाड्या कायदेशीर झाला म्हणजे का झाला? त्या चोट्याले अजिबात माहीत नाही कायदेशीर म्हणजे का, नुसता रट्टा मारला. कितव्या घटना? 44. अबे ठीक आहे, याच्यावर त्याला काही माहीत नाही, पुरा रट्टा मारला आहे. भाऊ ठीक आहे, आता जे मी सांगत आहे हे आयुष्यात विसरणार नाही तुम्ही. ठीक आहे, असं फुकट नाही होत अभ्यास. संविधानाचा अभ्यास विदाऊट रेफरन्स करायचा नाही. का म्हटलं? विदाऊट रेफरन्स अभ्यास करायचा नाही. समजलं का? मग आता लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो. ठीक आहे, भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये दिले आहे मूलभूत अधिकार, राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये दिले आहे मार्गदर्शक तत्वे, कलम 12 ते 35 मध्ये दिले आहे मूलभूत अधिकार आणि 36 ते 51 मध्ये दिले आहे मार्गदर्शक तत्वे.
मूलभूत अधिकार कायच्यासाठी दिले संविधानात? तर संविधानात मूलभूत अधिकार दिले आहे का या देशातल्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत अधिकार आहे. मार्गदर्शक तत्वे या देशातल्या सरकारनं कसं वागायला पाहिजे हे याच्यात दिलं आहे. सरकार मार्गदर्शक तत्वाले अनुसरून वेळोवेळी का करण? कायदे करण. कायले अनुसरून? सर मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत अधिकार याच्यात फरक आहे का? राज्यघटनाकारांनी फरक केला आहे, पण ॲक्च्युली हे सारखेच आहे, काही फरक नाही. पण राज्यघटनाकारांनी हे अलग काऊन केले? का कारण आहे याच्या मागचं? ठीक आहे. याच्या खालतं मग एखाद्या पॉलिटी शिकवणाऱ्या मास्तरला विचारलं का मार्गदर्शक तत्व मूलभूत अधिकारात फरक काय आहे, तर तो पुस्तकातले सांगते हे न्याय प्रविष्ट आहे आणि हे न्याय प्रविष्ट नाही आहे. अबे डुकरे आहे. ठीक आहे. त्याच्या पलीकडे तुला माहिती आहे का? हे तर पुस्तकं सांगून राहिलं न्याय प्रविष्ट आहे आणि न्याय प्रविष्ट नाही आहे. इथं राज्यघटना लिहिली तेव्हा 7 मूलभूत अधिकार होते. आता याच्यातला एक मूलभूत अधिकार काढला. ठीक आहे. संपत्तीचा अधिकार हा भारतीय संविधान म्हणे का हा तुमचा मूलभूत अधिकार आहे, तो आता कायदेशीर केला. उरले किती? 6. ठीक आहे. राज्यघटनेच्या 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार आहे, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. तुमचे मूलभूत अधिकार कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. फक्त भारताच्या राष्ट्रपतीने राष्ट्रीय आणीबाणी लागू केली असताना फक्त ठीक आहे 2च मूलभूत अधिकार तुमचे हिसकावून घेऊ शकते. बाकीचे तरी तुम्हाला जिवंत ठेवा लागन तुमच्यासाठी. समजलं का? 2 मूलभूत अधिकार. ठीक आहे. 2 मूलभूत अधिकार तुमचे भारतातून कधीच कोण्याच परिस्थितीत हिसकावून घेतले जाणार नाही. ठीक आहे. हे कोणते आहे हे नंतर सांगेन. पण राज्यघटनेच्या 12 ते 35 मध्ये ओरिजिनल मूलभूत अधिकार जे तुम्हाला दिले आहेत ते 14 ते 32 मध्ये आहे. त्याच्यात 7 होते. डायरेक्ट आता 31वा कलम राज्यघटनेतला 31वा कलम खोडून टाकलाय, आहेच नाही. मग राज्यघटनेत पहिला अधिकार समतेचा अधिकार. कोणता अधिकार? समतेचा अधिकार. सहसा शोध संघ. लक्षात ठेवताना मूलभूत अधिकार लक्षात ठेवायचे. सहसा शोध संघ. काय म्हटलं? सहसा म्हणजे समतेचा. राज्यघटनेच्या ठीक आहे 14 ते 18व्या कलमापर्यंत एकूण 5 कलम आहे. हे नंबर लक्षात ठेवा. 54242 54242 आणि शेवटलं 32वा मध्ये 31वा रद्द आहे. संपत्तीचा अधिकार काढला आणि 300 मध्ये टाकला. कायच्यात टाकला? आता संपत्तीचा अधिकार कायदेशीर करण्यात आला आहे. काऊन खोडा लागलं? का कारण पडलं? हे लक्ष द्या. पहा आंबेडकर साहेब किती हुशार होते. लेको फुकट नाही आहे. त्याला माहीत होतं भविष्यात का होणार आहे. पण कधी कधी का होते का लिहिणाऱ्या माणसाच्या हातून सुद्धा चुका होते. म्हणून त्यांनी सांगितलं का माझ्या हातानं जर काही संविधानातून सुटून राहून गेलं असेल तर भारतीय संसदेला मी हे ताकद देतो का भारतीय संसदेला राज्यघटनेच्या मूळ प्रतीत कलम 368 नुसार बदल करता येईल. पण राज्यघटनेची मूलभूत चौकट बदलवता येणार नाही. ठीक आहे. मग आता हे लक्ष द्या. मग ठीक आहे. कलम 14 ते 18 54242 54242 ठीक आहे. समतेचा अधिकार पहिलंच आहे कलम 14. कायद्यापुढे समान. कोणी बी राव, कोणी बी राव, संजय दत्त राव, अमिताभ बच्चन राव का सलमान राव, का या देशाचा पंतप्रधान राव का मंत्री संत्री राव. ठीक आहे. स्पेक्ट्रम घोटाळ्यात मंत्र्याला उचललं होतं हे राजाले. समजलं का? इथं मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. कोणाले? 100 कोटी. अनिल देशमुख, परब, नवाब मलिक. अबे उचलला का नाही? कायद्यापुढं समानता. सलमान खान असन ना पैसे तुझ्यापाशी. ठीक आहे. असन पैसे. कायद्यापुढं समान. तू पैसा असन तर पैशानं कायदा विकत नाही घेऊ शकत. ठीक आहे. त्याची केस चालू होती कायवीट प्रकरणाची. ठीक आहे. कुठं? राजस्थान, जोधपूर. बम चक्रा मारे विमानानं जाय. कायले? सुनावणीले जाय हजर राय, जाय हजर राय, जाय. त्याला वाटलं चालू आहे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. गेलं एक दिवस डायरेक्ट न्यायालयानं. ठीक आहे. डायरेक्ट न्यायालयानं आदेश सुनावून टाकला, निकाल दिला का सलमान खानले ठीक आहे 5 वर्षाची सजा. 8-5 तिथूनच उचलला. तो तयारीतच नव्हता, त्याला माहीतच नव्हता आज निकाल आहे. निकाल दिला, उचलला. ठीक आहे. ज्या दिवशी रिझल्ट दिला त्या दिवशी शुक्रवार होता. शनिवार रविवार न्यायालय बंद. ठीक आहे. लगेच लोक सोमवारी मंगळवारी निकाल दिला तर दुसऱ्याच दिवशी हायकोर्टातून का आणते? ठीक आहे. का आणते? बेल आणते काढून. 3 दिवस जेलमध्ये सडा लागलं.
किती दिवस? 3 दिवस. कायद्यापुढे समानता. हा भारत देश आहे. इथं डोळ्यासमोर 267 लोक मारले. अजमल कसाबनं मारले ना? मारले का नाही? भलाई पाकिस्तानचा आहे, पण आम्ही त्याले रीतसर फाशी दिली. दुसऱ्याच दिवशी फासार नाही तर त्याले ठीक आहे असं चौकात उभं केलं असतं, धडधड धडधड उडून बी टाकलं असतं. त्याच दिवशी इन्काउंटर करून मारलं असतं. साले आमच्या कॉन्स्टेबलने मारलं तू ना, तिथं मारलेलं का? ऑर्डर होते वरतून, जिवंत पकडा. जगाला दाखवायचं होतं का हे आतंकवादी कोण, तू कुठून येऊन राहिले. जिवंत पकडायला लावला, त्याच्यासाठी पकडायला लावला. सांग तू न्यायालयात फुकट पोचला का? हप्त्याचा 2 कोटी खर्च होता त्याचा. कोणाचा? अजमल कसाबचा. 2 कोटी सिक्युरिटीचा. तरी भारत सरकारला पोचला त्याला 8 महिने. काऊन पोचला? याच्यासाठी पोचला का इव्हिडन्स जमा केले. कुठून आला, का आला, कोणा हत्यारं पुरवले, सांग न्यायालयात. आमच्या वकील दिला आम्ही, वकील. भलाई तू पाकिस्तानचा आहे. आमच्या डोळ्यासमोर 267 लोक मारले तुनं, तरी आम्हाला माहीत आहे का तू दोषी आहे. पण आम्ही तुले न्यायालयीन प्रक्रियेनं मारू, कारण आमच्या कायद्याच्या प्रक्रियेनं मारू. म्हणून कायदा व सुव्यवस्था तुम्ही हातात घ्यायची नाही. ठीक आहे, समजलं का? हे समजलं का? ठीक आहे. काही काही लोक म्हणते बरं झालं त्यानं मारलं तर ठीक आहे. ते आता त्या उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री ठीक आहे, लातो की भूत बातोशी नाही मारते, टीट फॉर टॅट असा म्हणते तो. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे सरळ गुंड्याचं इन्काउंटर करायचं. इन्काउंटर करायसाठी आहे का पोलीस प्रशासन? यायला सांगितलं का न्याय द्यायचं? न्याय द्यासाठी न्यायालय आहे, व्यवस्था बनवून ठेवली आहे. तुमचं काम आहे त्याला पकडणे. काय? पकडणे. फर्जी इन्काउंटर. ठीक आहे, मग न्याय द्यायचं काम न्यायालयाचं आहे. तुम्हाला इव्हिडन्स जमा करायचं आणि हत्याराला पकडायचं काम आहे. आणि तुमच्या हातात जर बंदुका दिल्या तर तुम्हाला सांगते का मग? ठीक आहे, तुम्ही मारा. मग तर या देशात सर्जामशाही माजून जायची व्यवस्था वाटून दिली आहे. म्हणून आम्ही अजमल कसाबले सुद्धा का दिला? वकील दिला. का दिला? तुया बी वकील, आमचा बी वकील. भांडण कोर्टात. ठीक आहे, आणि तुले फासावर लटकवून. कायद्यापुढे समान ठेवला. पाकिस्तानचा जरी होता तरी आपण त्याले कायद्यापुढे समान ठेवलं. हे सांगते भारताचं संविधान. समजलं का? ठीक आहे, आणि त्याला लटकवला मग फासावर आपण. सरकारी वकील ठीक आहे, त्याच्या अपोजिशनले आणि त्याला वकील दिला. कारण ठीक आहे, एखाद्या माणसाची परिस्थिती नसेल वकील करायची, आता त्याचं कोणीच नव्हतं इथं, तरी आपण वकील दिला सरकारी पैशातून. ह्या वकील ये आणि तूही प्रक्रिया लढव तू. ठीक आहे, कारण आपल्याला इव्हिडन्स पाहिजे होते. का पाहिजे होते? इव्हिडन्स. म्हणून कायद्यापुढे समान कोणी बी राव, कोणीच सुटणार नाही इथं. ठीक आहे, भारताचं संविधान म्हणते या भारतात 100 गुन्हेगार सुटले तर चालन, एकही ठीक आहे बेगुन्हेगाराले सजा होता कामा नये, कारण त्याचा वाईट मेसेज समाजात जाईल. ठीक आहे, बेगुन्हेगार जर आपण लटकवला फासावर. ठीक आहे, मग 14 ते 18 कायद्यापुढे समानता. कलम 15 मध्ये या भारतात जाती, धर्म, वंश, पंथ, लिंग, जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करता येणार नाही. जातीवाचक शिवा देता येत नाही. ठीक आहे, मग स्वातंत्र्याचे हक्क दिले. कलम 19 ते 22 कायच्या दिले आहे? ठीक आहे, स्वातंत्र्याचे 19 ते 22. कोणते स्वातंत्र्य दिलं आहे? विचार स्वातंत्र्य. करा कोणाबद्दल विचार करायला पैसे लागते का? हां, मग हे अलग काऊन केलं? मूलभूत अधिकार खालतं का लिहिलं आहे का? हे न्यायप्रविष्ट नाही, हे न्यायप्रविष्ट आहे. जर हे मूलभूत अधिकार तुमची हिसकावून घेत असाल तर कलम 32 नुसार सुप्रीम कोर्टात जाता येते. ठीक आहे, कलम 32 नुसार सुप्रीम कोर्टात जाता येते. आणि त्याच्यानंतर ठीक आहे हायकोर्टात बी जाता येते. कोणत्या कलमानुसार? 226. ठीक आहे, कलम 226 नुसार हायकोर्टात जाता येते. मूलभूत अधिकाराचं जर तुमच्या मूलभूत अधिकारावर गदा आली तर विचार स्वातंत्र्य दिलं. तुमच्या विचारावर बंधन नाही आणू शकत. ठीक आहे, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आवडीचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे का नाही? आवड गिवड अबे आहे का नाही? कोणती निवडाची तुम्ही ठरवता का नाही? अबे ठरवता का नाही डोंबडे हो? हां, ठीक आहे, मग आवडीचं स्वातंत्र्य, निवडीचं स्वातंत्र्य, भारतभर भ्रमण करायचं स्वातंत्र्य. भारतात कुठेही स्थायिक होतात. हे कोण्याही राज्यात तुम्हाला प्रॉपर्टी घेता येते. प्लॉट, वावर, शेत कोण्याही राज्यात कोणी थांबू शकत नाही.
भारतीय संविधान म्हणते भारतभर घे चोट्या तुझे पैसे फिर कुठं फिरायचं आहे तर. समजलं का? भारतभर फिरायचं पैसे का सरकारले नाही, मला फिरायचं आहे, हनीमून करून येतो लद्दाख करून. भारत सरकार द्या ना 5,000 ना कटोर घेऊन. तुझे पैसे चोट्या फिरत भर भारत कुठं आहे. तुला कुठं प्रॉपर्टी घ्यायची आहे घेत बस. ज्या गोष्टीले पैसे लागत नाही ना त्या इथं दिल्या, ज्या गोष्टीले पैसे लागते ते इथं दिले आहे आणि त्याच्या खालतं लिहिलं आहे. ठीक आहे, हे न्यायप्रविष्ट नाही. हे चुकून काही गोष्टी इकडं टाकल्या असत्या याच्यातल्या कायच्यातल्या. हे द्याले पैसे लागते. पाक किती हुशार होते लिहिणारे. ज्या ज्या गोष्टी द्यासाठी पैसे लागते त्या इथं टाकल्या. मेन फरक पा काय लय लोकांना माहीतच नाही. काय इथं मग भारतातल्या बुडक्या बाटक्याला पेन्शन द्यावं. जगू शकते का भारत बुडक्या बाटक्याला पेन्शन देऊन? पॉसिबलच नाही आहे. ठीक आहे, भारतातले 30% लोक बुडगे आहे 60 वर्षाच्या वर. 30%चा हिशोब काढला तर आज 135 कोटी लोकसंख्या आहे. ठीक आहे, अबे किती कोटी आहे? 135 कोटीच्या 30% म्हणजे लोक किती झाले? 40-42 कोटी. अबे लक्ष द्या. मग 42 ठीक आहे, 42 कोटी लोक. किती कोटी लोक? 42 कोटी लोक. एवढ्या लोकायला जर 800 रुपये महिन्याचं देतो म्हणलं ढोबरीला लागायचं आहे भारत सरकार. पॉसिबल आहे का? आणि चुकून हे इकडे लिहिलं असतं तर खालतं लिहून आहे त्याच्या वरचा मूलभूत अधिकार कोणी बी हिसकावून घेत असेल. सरकार राव, सरकारचा बाप राव, आधार राव, केंद्र सरकार राव, राज्य सरकार राव, एखादा खाजगी माणूस राव का संस्था राव, कोणी हिसकावून नाही घेणार. ठीक आहे, आणि जर हिसकावून घेतलं तर 32 नुसार कुठं जा म्हणते? अबे कुठं जा म्हणते? सुप्रीम कोर्टात. आणि इथं म्हणते जाता येत नाही. जर सरकार हे नाही देऊ शकलं तर तुम्हाला जाता येत नाही. सरकार नाही वागायला पाहिजे, पण कवा बघन तिजोरीत पैसे आले तवा. जेव्हा सरकारले वाटण का माझ्या तिजोरीत पैसे आले, याच्या इथं का दिलं आहे? तिथं कलम 45 मध्ये दिलं आहे प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत. का दिलं आहे? कलम 45. सरकार याच्यानुसार कायदा करण, पण कवा करण? तिजोरीत पैसे आले तवा करण. जर चुकून इथं टाकलं असतं तर लेकरं तुम्ही पैदा केले असते, शिकवा सरकारला लागलं असतं. शिकाव, गँग आहे कबड्डीची, शिकाव क्रिकेटची टीम आहे. समजून राहिलं का मी का म्हणून राहिलो? अबे भावना समजून राहिल्या का? पहा किती मोठा फरक. काहीच नाही फरक. हे देशाच्या विकासासाठी दिलेले आहे मुद्दे. सर याच्यानुसार सरकार, मग राज्यघटना काय म्हणते? जर याच्यानुसार सरकार वागलं नाही करण का? याच्यानुसार वागलं नाही तर करण का? तर याच्यानुसार जर सरकार वागलं नाही, कायच्यानुसार? मार्गदर्शक तत्वानुसार, तर त्याला 5 वर्षानं त्याची अवकात दाखवण. किती वर्षानं? लोकांच्या कल्याणाचे बाबी याच्यात दिले आहे. मग याच्यात का दिलं आहे? तर बुडग्याले पेन्शन. ठीक आहे, पहिल्या ते 8व्या वर्गातल्या मोठ्यापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत. हे इथं टाकलं, इथं नाही टाकलं. ठीक आहे, मग आता इथं 45 मध्ये ऑलरेडी नमूद होतं भारत सरकारले ह्या कायदा कराले 2009 झालं स्वातंत्र्यापासून. राज्यघटना म्हणते का प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण भारत सरकार. पण भारत आणण्यातून बाहेर पडला तर खाची सोय नव्हती. पहिले शिकवण का खाले दिन? पहिले खाची सोय करा लागेल ना, शिकायचं नंतर भाऊ. ठीक आहे, पोटातच नाही ते इथं अभ्यासात मन तरी लागेल का पोट्याचं? ठीक आहे, म्हणून पहिले खाची सोय लावली. ते नंतर भाऊ जेव्हा तिजोरीत पैसे येईन तेव्हा देऊ. 2009ले भारत सरकारले वाटलं का माझ्या तिजोरीत आता पैसे आहे, आता मी ह्या पोट्याले शिकू बी शकतो, पॅन्ट बी घेऊन देऊ शकतो, शर्ट बी, बॅग बी, त्याच्यात पुस्तकं बी आणि नड्यात खिचडी बी, तर सर्वच देऊन राहिलं. असं वाटलं सरकारले का 2009ले आता आपण यायले पोसू शकतो. करा रे पैदा तुम्ही करा, शिकवतो मी. भारत सरकारनं जबाबदारी उचलली. ठीक आहे, 86व्या घटना दुरुस्तीनं राज्यघटनेत दुरुस्ती केली आणि 45व्या कलमाले अनुसरून राज्यघटनेत 21 कलम जोडलं. का जोडलं? आणि 21 आता 21 कुठे गेलं मग? आता 21 इथं टाकलं. याचा अर्थ असा आहे का आता हिसकून नाही घेतात.
सरकारनं मार्गदर्शक बाबीवर कायदा केला का सरकारच्या छाताडावर नाचता येते, सरकारच्या छाताडावर नाचता येते म्हणलं. आता 1ली ते 8वी पर्यंतचं पोट्ट शिकत नसन, तुमचं का दुसऱ्याचं तरी नसन शिकत, तर सरकारच्या उरावर केस टाकता येते आता कलम 32 नुसार. कारण 21 मध्ये कुचकलं. 21 म्हणते का याच्यानंतर 1ली ते 8वीच्या 6 ते 14 वयोगटातील पोट्ट्याले शिकवाची जबाबदारी भारत सरकारची राहील, बापाची नाही. कोणाची? म्हणजे मशीन तुम्ही चालू ठेवा, शिकवण कोण? भारत सरकार. आणि नाही शिकवलं तर खालतं 32 आहेस. वरचे मूलभूत अधिकार दिले नाही तर सरकारच्या डायरेक्ट भारतात सरकारवर केस ठोकता येते. म्हणून तर केसेस पाहायला भेटते. केशवानंद भारती वर्सेस केरळ सरकार, गोलकनाथ वर्सेस पंजाब सरकार, LIC वर्सेस भारत सरकार. डायरेक्ट सरकारच्या उरावर नाचता येते म्हणलं. इथं यालेच लोकशाहीचा पावर म्हणते. जर एखाद्या बाजूच्या माणसावर अन्याय होत असाल तर तुम्हाला या संविधानात ते बी ताकद दिली आहे, जनहित याचिका. ठीक आहे, तुमच्यावरच नाही, तुमच्या डोळ्यात दिसत आहे बाजूच्यावर अन्याय होत आहे तर तुम्ही स्वतः जनहित याचिका टाकू शकते, एखादा वकील टाकू शकते. आणि सुप्रीम कोर्टाला दिसत आहे का एखाद्या गुन्ह्यात पोलीसवाले एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या माणसावर, एखाद्या स्त्रीवर अत्याचार करत आहे, FIR दाखल करत नाही, डायरेक्ट आदेश देऊ शकते सुप्रीम कोर्ट ना हायकोर्ट. त्या ठीक आहे, हाथरस प्रकरणात दिले होते ना, डायरेक्ट इंटरफेअर केलं होतं. जास्त चलचल नाही करायचे म्हणे UPच्या पोलिसाले. दिन काना घालतं म्हणे, चाल केस दाखल कर, उचल कायले. ते पुन्हा हे प्रकरण गाडी चढवली होती शेतकऱ्यावर, मंत्र्याचं पोट्ट होतं, डायरेक्ट आदेश दिले होते सुप्रीम कोर्टानं, उचल त्याले. मंत्र्याचं पोट्ट राहा कसं कायद्यापुढं समान. समजलं का? ठीक आहे, हे सांगते. म्हणून खालतं लिहिलं आहे 32 मध्ये का हे वरतं आम्ही मूलभूत अधिकार दिले आहे 6. ठीक आहे, 7 होते आता 6 आहे. ठीक आहे, 31 रद्द झालं. मग आता काय म्हणते तर या भारतात भारतभर फिराचं स्वातंत्र्य आहे. घे तोट्यात ते पैसे फिर. भारतात कुठेही स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य. सरकारच्या विरोधात किंवा एखाद्या कंपनीच्या विरोधात, तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात शांततापूर्ण निदर्शने करण्याचं स्वातंत्र्य भारताच्या संविधानाने दिलं आहे. म्हणून तुम्हाला उपोषणाला बसता येते, तुम्हाला प्रभात फेऱ्या काढता येते, तुम्हाला सरकारच्या विरोधात नारे देता येते शांततापूर्ण. ठीक आहे, हे भारतीय संविधानानं तुम्हाला अधिकार दिले आहे. मग शोषणाचा अधिकार. ठीक आहे, कलम 23-24 या भारतात वेठबिगार, ढोराडुकरासारखं काम करणे, फक्त त्याला 2 टाईमचं खाले देणे, त्याला म्हणते वेठबिगार. असे जुने लोक होते. सडा टाकण्यापासून, सारवणापासून. ठीक आहे, विहिरीतलं दिवसभर पाणी भरत राही एक माणूस. ठीक आहे, तर वेठबिगार, देह विक्रेय, देह व्यापार. भारतात वेश्या व्यवसाय करणं कायद्यानं गुन्हा आहे, संविधान म्हणून राहिलं. नेपाळच्या पोरी, नॉर्थ ईस्टच्या पोरी आणते इकडं आपल्या इथं. ठीक आहे, नागपूरले रेड एरिया आहे, गंगा जमुना. चमेली बाजार आहे दिल्लीत. ठीक आहे, हे रेड लाईट एरिया बॅन आहे, बॅन. भारताचं संविधान म्हणते, कलम 23 म्हणते शोषण करता येणार नाही. कोणतं शोषण? देह व्यापार. इवन किडण्यासुद्धा इकाचा व्यापार चालते. दान करणे वेगळं आणि इकणे वेगळं, याले न सांगता. ठीक आहे, मागं एक प्रकरण पकडलं अकोल्यात. एका शेतकऱ्यावर कर्ज करून ठेवलं, ते कर्ज फेडता येत नाही तर त्याला म्हणे तू किडनी इक, ते कर्ज नील. त्याला श्रीलंकेत नेलं, श्रीलंकेत किडनी इकली त्याची. सांगा, त्याला आणून जोडलं, प्रकरण उघडकीस आलं. 36-37 जण सापडले. मग आता 5 वर्ष झाली, 4 वर्ष झाली त्या गोष्टीला. ठीक आहे, श्रीलंकेत ने म्हणलं किडनी इकाले. पहिले त्याचं रक्तगिक्त मॅच करून घे, तिथं ने श्रीलंकेत कोलंबोले किडनी ट्रान्सफर केली का त्याला वापस पाठवून दे एका किडनीचा. ठीक आहे, हे कायद्यानं गुन्हा आहे राज्यघटनेनुसार. देह व्यापार, देह विक्रेय, अवयवाची तस्करी, वेठबिगार कायद्यानं बंद केलं. 23 मध्ये आहे. कलम 24 म्हणते का या भारतातील 14 वर्षाच्या खालील कोणत्याही बालकाले कामावर ठेवता येणार नाही. म्हणून हॉटेल दुकानाच्या समोर बोर्ड लावून आहे, आमच्या इथे बाल कामगार काम करत नाही. सजा आहे त्यासाठी आता. ठीक आहे, मग त्याच्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे संविधानात. का म्हणते धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार? काल सांगितलं का म्हणते, भारतातल्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या धर्माचा प्रसार भारतभर करता येईल. का करता येईल?
भारतभर आपल्या धर्माचा प्रसार करता येईल, कोणताही धर्म केव्हाही स्वीकारता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणते ठीक आहे, ज्या शैक्षणिक संस्थाला सरकारी अनुदान पोचते अशा शैक्षणिक संस्थांमधून धार्मिक शिक्षण देता येणार नाही. म्हणून तुमच्या जिल्हा परिषदच्या शाळेत, तुमच्या गावच्या माध्यमिक शाळेत सरकारचं अनुदान येते, मास्तर लोकांचा पगार सरकार करते, म्हणून तिथं ठीक आहे धार्मिक शिक्षण देता येत नाही. म्हणून तिथं सरस्वती पूजनसुद्धा बॅन असायला पाहिजे तिथं. मग ठीक आहे, कोणी ठीक आहे त्या मुस्लिम मुली हिजाब बांधून येत असन तर त्याला बॅन करायला पाहिजे. धार्मिक नाहीच. का म्हटलं? धार्मिक नाही. राज्यघटना सांगून राहिली धार्मिक शिक्षण नाही. कारण जर सरस्वतीची पूजा केली तिथं काही हिंदू मुलं आहे, मुस्लिम मुलं आहे, काही जैन आहे, तर त्याला वाटून आपल्या धर्माची कोण्याच दिवशी नाही करत, त्याच्या मनात चुकीचा मेसेज जाईल. म्हणून म्हणते हा तुम्ही तुमच्या वैयक्तिक पैशानं, खाजगी पैशानं एखादी धार्मिक शिक्षण संस्था चालू शकता आणि तिथून तुमच्या धर्माचं शिक्षण देऊ शकता, हे बी भारतीय संविधान म्हणते. म्हणून मग मदरसे आहे, मस्जिदी आहे. मदरसा उच्च शिक्षण मुस्लिमांच्या मुलांसाठी देते. ठीक आहे. हे मदरसा ठीक आहे माध्यमिक आणि ठीक आहे उच्च माध्यमिक शिक्षण देते, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देते मदरसा. आणि मजलिस आहे. मजलिस म्हणजे ग्रॅज्युएशनचं शिक्षण, 11वी 12वी ते 15वीपर्यंतचं मजलिस. तुम्ही नागपूरला गेले तर बुट्टीबुरीच्या समोर आहे मजलिस, लिहून आहे तिथं. ठीक आहे. तर मग ते त्याच्या भाषेत देऊ शकते. मग आपण आपल्या पोट्ट्याले कॉन्व्हेंटच्या शाळेत टाकतो, 35,000 त्याच्या नड्यात कुचकतो आणि आपलं पोट्ट म्हणते जेजेशन. हे इथं सांगते मै भगवा लेके येऊ हिंदू. अबे चोट्ट्या ते पोट्ट जेजेशीचं गाड म्हणून राहिलं. ठीक आहे. आणि तू लोकांना सांगून राहिला मग हिंदू हो. पहिले ते सुधरव. ठीक आहे. काहून तिथं बोंबलत नाही? फॉर्म भरून घेतला, सही घेतली, 1 रुपया सरकारचा नाही घेत ते संस्था, म्हणून तुमच्या पोराला जेजेशीचं गाड शिकून राहिली. कारण संविधान म्हणते या भारतात ठीक आहे तुमच्या स्वतःच्या पैशानं तुम्ही धार्मिक शिक्षण देऊ शकता, पण ज्या शैक्षणिक संस्था सरकारचा 1 रुपया जरी अनुदान पोचत असाल तिथून धार्मिक शिक्षण देता येणार नाही. हे सगळे धर्माच्या स्वातंत्र्य दिलं आहे. सार्वजनिक ठिकाणी धर्माचा वापर करता येणार नाही. आणि हे चोर राजकीय नेते सर्रास धर्माचा वापर करते. निवडणुकीत जाती धर्माचा वापर करते. यायनंच ह्या जन्माला आणल्या. ठीक आहे. वेगवेगळ्या विंग, ओबीसी विंग, आदिवासी विंग, ST विंग, मुस्लिम विंग, महिला विंग, त्याच्यात पुन्हा ठीक आहे जातीच्या बी तयार केल्या. मग पाहिजे मतदारसंघात ठीक आहे कोणाची संख्या जास्त आहे? कुणब्याची आहे का? कर कुणब्याचा उभा कॅन्डिडेट. तेल्याची आहे का? कर तेल्याचा कॅन्डिडेट उभा. मराठ्याची आहे का? पाय मराठ्याचा कॅन्डिडेट. आणि आपण जातीच्या माणसाले मतदान करतो. बंद करा हे. कामाच्या माणसाले मतदान करा. आपल्या जातीचा. अबे भेंड नाही होत. तो आमदार झाल्यावर कुत्र नाही विचारत, तो उभा बी नाही करत. कोण नाही आम्ही नाही ओळखत तुम्हाला. ठीक आहे. हे असं करून ठेवलं आहे. आपला जातीचा आहे का? दे ना मग. खड्ड्यात घालणं ते जात चाटत राहतीलच. ठीक आहे. जात धर्म खाली नाही आणून देत, हे लक्षात ठेव जा. ठीक आहे. म्हणून सर्रास वापरते, भाषणात वापरते. भाषणात या भारतात दंगली करण्यासाठी जाती धर्माचा वापर केला जाते. आणि सार्वजनिक ठिकाणी धर्माचा वापर करता येत नाही. घराच्या बाहेर निघताना धर्म खुटीले टांगून निघावा असं भारतात संविधान म्हणते. धर्माच्या प्रसारासाठी जबरदस्तीनं कोणाकडूनही पैसे वसूल करता येणार नाही. आणि राम मंदिरासाठी जबरदस्तीनं पैसे वसूल केले. ठीक आहे. मंदिर बांधल्यावर तुम्हाला कटोरी घेऊन बसवतो तिथं, मी टाकीन 5 रुपये, बवणी करीन. ठीक आहे. मग धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे 25 ते 28. सांस्कृतिक ठेवा जतन करून ठेवण्याचा अधिकार. तुम्हाला तुमची भाषा, लिपी, पेहराव, खानपान, संस्कृती जतन करून ठेवायचं स्वातंत्र्य भारताच्या संविधानाच्या कलम 29 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणून पी चिदंबरम एवढा अर्थमंत्री होता, धोत्रावरच पांढऱ्या लुंगीवरच कोण जाते. आणि आपण
ह्या पोट्या स्कर्टवर आल्या, स्कीवलेस. अबे आल्या का नाही? ठीक आहे, अबे आल्या का नाही? आपली संस्कृती सोडून राहिलो, भाषा सोडून राहिलो. मला तुला घाल कुत्र्याला गायला खड्ड्यात झाले म्हणणं मले. ठीक आहे, जिवंत राहिली पाहिजे ना. इधर खर्रा आबे साल्या. ठीक आहे, जिवंत ठेवायची भाषा. संविधान म्हणते तुम्ही तुमची भाषा लिपी जतन करून ठेवा. याचा वापर केला मी पुरेपूर. कायचा? 29 कलमाचा. संविधानानं दिलेला मला हक्क आहे म्हणून कोणी म्हणू शकत नाही का करा मास्तर कसा बोलते, असाच बोलते. समजलं का? ठीक आहे, त्याच्यामुळे बंधन नाही आहे. भारतीय संविधानाने दिलेला आणि ते मूलभूत अधिकार आहे. जर कोणी म्हणाल का असाच बोल, नाही बोलत 32 नुसार तुले कोर्टात खिचीन. समजलं का? आता 32 मध्ये का दिला आहे? हे जे वरत 5 अधिकार दिले आहे, समतेचा, स्वातंत्र्याचा. ठीक आहे, समतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाचा, धार्मिक. ठीक आहे, ठीक आहे, समतेचा. ठीक आहे, समतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाचा, धार्मिक स्वातंत्र्याचा आणि सांस्कृतिक ठेवा जतन करून ठेवण्याचा अधिकार. हे वरत 5 अधिकार दिले आहे. ठीक आहे, पहिल्या समतेमध्ये 5 कलम आहे, स्वातंत्र्यामध्ये 4 कलम आहे, शोषणामध्ये 2 कलम आहे, धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारात 4 आहे आणि सांस्कृतिक ठेवा जतन करून ठेवण्याच्या अधिकारात 2 आहे. आणि सगळ्यात शेवटला घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. ह्या सगळ्यात खतरनाक आहे. याले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा आत्मा म्हणलं. कारण जर वरच्या तुमच्या 5 मूलभूत अधिकारावर गदा आली असेल किंवा या भारतात सरकारचा बाप राव, राज्य राव, केंद्र राव, मंत्री राव, संत्री राव, कंपनी राव का कंपनीचा मालक राव का अजून कोणता व्यक्ती राव तुमच्यावर अन्याय होत असेल, तुमचे मूलभूत अधिकार हिसकावून घेत असाल तर कलम 32 नुसार सुप्रीम कोर्टात न्याय मागायला जाता येते आणि 226 नुसार हायकोर्टात जाता येते. ठीक आहे, पाहता ह्या एवढ्या गोष्टी पहा. याच्यातल्या मला धर्म स्वीकारायचा आहे, पैसे लागते का? माझ्या धर्माचा प्रसार करायचा आहे, तुझे पैसे घे, चोट्या फिरत बस. भारत फिरायचा आहे, पैसे लागते का? विचार करायचा आहे, श्रद्धेचं स्वातंत्र्य आहे, उपासनेचं स्वातंत्र्य आहे, पैसे लागते का? ज्या गोष्टीले पैसे लागत नाही ना त्या डॉक्टर आंबेडकरांनी इथं दिले आहे. आणि खालतं लिहिलं ह्या न्याय प्रविष्ट आहे. म्हणजे न्यायालयात तुमच्यावर अन्याय झाला, ह्या गोष्टी तुमच्या हिसकावून घेतल्या तर तुम्हाला कुठं जाता येईल? सुप्रीम कोर्टात. तर कोणी बी राव, सरकार राव का कोणी बी राव. मग ज्या गोष्टीले पैसे नाही लागत ना त्या इथं टाकल्या. चुकून याच्यातली इकडे टाकली असती ना, हे जर तवा इकडे टाकली असती प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत तर तवाच भारत सरकारने शिकवा लागलं असतं. भारत सरकार कबड्डीची टीम शिकाव. अबे एवढे का? माझ्या भावाची क्रिकेट आहे, दोघांमध्ये शाळाचा एक वर्ग होते. ठीक आहे, तर सरकारनं कोणाकोणाले पॅन्ट दिले असते, कोणाकोणाले चड्ड्या दिल्या असत्या आणि कोणाकोणाले शर्ट पॅन्ट आणि ठीक आहे खिचडी दिली असती. किती पैसे खर्च करायला तवा नव्हती सोय. म्हणून तेव्हा परिस्थिती पाहून ठीक आहे हे विभाजन केलं आणि इथं टाकल्या आणि खालतं लिहिलं का हे न्यायप्रविष्ट नाही. तुम्ही हे सरकारनं दिलं नाही मार्गदर्शक तत्वातल्या तरतुदी, तर तुम्ही कलम 40 मध्ये दिला आहे ग्रामपंचायत. काय दिला आहे? हां, आमच्या बाबाजीचं स्वप्न होतं का या भारतात पंचायत राज अस्तित्वात यावं. बुड्या स्वप्नच राहिलं, बाजूला दिलं ठेवून. कारण राज्यघटना बनवली तर 2च बाबीचा विचार केला, केंद्र राज्य, राष्ट्रपती राज्यपाल, संसद राज्य विधिमंडळ. ठीक आहे, लोकसभा विधानसभा, राज्यसभा विधान परिषद. ठीक आहे, सुप्रीम कोर्ट हायकोर्ट. गावाचा विचारच नाही केला, दिलं चाई टाकून. जेव्हा सरकारने वाटण तेव्हा भारत सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेले भारताच्या संविधानात स्थान देईन. तर कुठं टाकलं? इथं. कवा कायदा केला? 93ले. मांडला केव्हा संसदेत? ठीक आहे, मांडला पहिले राजीव गांधीनं 1989ले, मान्य झाला नाही. मग पुन्हा 92ले मांडला नरसिंहरावनं, मान्य करून घेतला. समजलं का? इथं टाकलं. समजून राहिलं का? ज्या गोष्टी द्यायला का लागते? पैसे, फंड लागते. कारण संविधानिक अधिकार दिला तर ग्रामपंचायतले फंड द्यायला लागेल केंद्रातून डेव्हलपमेंटसाठी. तो फंड नव्हता तिजोरीत.
ज्या ज्या गोष्टीला पैसा लागते ना, ज्या ज्या हे समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या, ज्या ज्या गोष्टीला पैसा लागते ह्या इथं टाकल्यान खालतं लिहिलं हे न्याय प्रविष्ट नाही. कारण हे जर चुकून इथं लिहिलं असतं तर तमाशा झाला असता. कारण मग सरकारले देणं का होतं, नसतं दिलं तर लोक डायरेक्ट सरकारच्या विरोधात कुठं, कोर्टात. अबे कुठं गेले असते, कोर्टात गेले असते. मग तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाताने चुकी झालीच. इथं कलम 31 होतं, मधात 30 झालं, 30 नंतर डायरेक्ट 32 घेतलं, इथं 31 कलम होतं. ठीक आहे. कायच्यात, मूलभूत अधिकारात संपत्तीचा अधिकार का होता. का म्हणते संपत्तीचा अधिकार, तर संपत्तीचा अधिकार म्हणते का या भारतातल्या व्यक्तीला आपली संपत्ती जतन करून ठेवता येईल. का करून ठेवता येईल, आपली संपत्ती जतन करून ठेवता येईल. समजलं का. ठीक आहे. का म्हणते आपली संपत्ती जतन करून ठेवता येईल. मग आता बा इथं संपत्ती जतन करून ठेवता येईल म्हणते भारताचं संविधान. ठीक आहे. आता इथं ठीक आहे, इथं राज्यघटनेत, ठीक आहे, इथं राज्यघटनेत भाग, ठीक आहे, भाग, ठीक आहे, भाग 3 आणि भाग 4. ठीक आहे. इथं दिलेला आहे मूलभूत अधिकार. काय दिलेला आहे, मूलभूत अधिकार. आणि इकडे दिलेला आहे मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे. मार्गदर्शक तत्वे न्याय प्रविष्ट, अबे मार्गदर्शक तत्वे न्याय प्रविष्ट नाही. ठीक आहे. मग हे राज्यघटनेच्या कलम 12 ते 35 आणि हे 36 ते 51 या कलमात तरतूद आहे. ठीक आहे. मग आता याच्यातलं पहा कलम 31. ठीक आहे. कलम 31 म्हणते संपत्तीचा अधिकार. कायचा अधिकार, कायच्यात होतं हे पहिले, अबे कायच्यात होतं, मूलभूत अधिकारात. आता हे कलमच नाही आहे, 31 आहे ब आहे, पण 31 नाही आहे, डायरेक्ट कट मारलायले. सर काहून असं खोडून टाकलं जी, हायच नाही, का कारण आहे. लक्ष द्या, त्याच्या मागची स्टोरी काय हे समजून घ्या. का संपत्तीचा अधिकार काहून मिटून टाकला. ठीक आहे. का कारण आहे, असं नाही आहे संपत्तीचा अधिकार आता कायदेशीर झाला, कायदेशीर झाला. अबे डुकऱ्या, काहून कायदेशीर झाला हे समजून घे. ठीक आहे. आता लक्ष द्या, महाराष्ट्रात सुद्धा असे जमीनदार लोक होते, नदीच्या थडीपासून 1000 एकर पाटलाच्या नावानं, 1000 एकर. आमच्या गावात बी पाटील आहे, 500, 600 एकर. आमच्या गावात लोणसावीले पाटील आहे, जमीन 3 गावात, लोणसावी, मांडवा, बोथली, 8 जमीन. मग आता 1000 एकर जमीन आहे, 1000 एकर पाटलाच्या नावानं. याच्याच घरी त्याचे पैसे जाय, नुसती मक्त्यानं लावून दे गावातल्या लोकायले, तेली कुणबी माई वाद बस, आम्ही 60% मला आणि 40 ठेव तू. मग संपत्तीचं विकेंद्रीकरण करायचं होतं. संपत्ती एकवटली होती एकाच माणसापाशी. समजलं का. संपत्ती का होती, एकवटली होती. ठीक आहे. हे संपत्ती एकवटली होती आणि ह्या संपत्तीचं विकेंद्रीकरण करायचं होतं. करायचं का, कारण जमीन हा विषय कोणाच्या अधीन आहे, अबे कोणाच्या अधीन आहे, जमीन हा विषय राज्याच्या अधीन आहे. याच्यावर केंद्राला कायदा करता येत, याच्यावर केंद्राला कायदा करता येत नाही. कायदा कोण करण, राज्य. कोण करण, राज्य. ठीक आहे. ठीक आहे. तर हे आपण उद्या कंटिन्यू करू. ठीक आहे. आजच्या दिवस इथंच थांबतो. बे काऊन काढला हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहू. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. आणि ठीक आहे, फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यावर हे तुम्हाला सर्व व्हिडिओ सिक्वेन्सने भेटेल. फिनिक्स अकॅडमी वर्धा.